पाटील उद्योजक भोकरपाड आणि आमचे दुर्गे सचिनबाई यांच्या शुभ हस्ते सामनावीर पारितोषिक दिलं जाईल. संजय दादा पाटील उद्योजक त्यांच्या सोबत सचिनजी दुर्गे यांच्या शुभ हस्ते विशाल पाटील या खेळाडूला आपण पाहता एका फ्रेममध्ये 3 दिग्गज. थँक्यू. सामनावीर हा पारितोषिक दिलाय. साहिल पाटील बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये सतत प्रत्येक वेळेला कुठेही बेलवली संघ असो मग शाळेमध्ये सुट्टी घेऊन ते येत असत टीम सोबत, परंतु आज या स्पर्धेमध्ये बॉल बॉयची भूमिका. विपुल पहिल्या षटकासाठी पहिला बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग चेस प्रयत्न भरपूर चांगले होते. मिड विकेट मधून लॉंग ऑनला आले. लॉंग चेस होता परंतु चांगला प्रयत्न राहिला. फक्त 2 धाबा या बॉलवरती मिळतील तुरमाले संघाला. सलामीवीर खेळाडू आहेत त्या ठिकाणी विशाल चौधरी आणि शुभम उदरे या 2 खेळाडूंना आपण पाहताय. आणि विपुल विपुल एनकर हा गोलंदाज मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. खांडस संघाचा खेळाडू पहिल्या ओव्हरसाठी पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग ऍक्शन. या बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीलाच मन बनवलं होतं. एक्सा कव्हरला टार्गेट केलं होतं त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. बॉलचा टप्पा मागे होता. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचता आलं नव्हतं आणि त्याच वेळेला आपण पाहिला हा निर्धाव चेंडू विपुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहता. मिड ऑन आणि मिड ऑफ अगदी त्याच्या बाजूला उभा आहे. वेळोवेळी त्याला मार्गदर्शन केलं जातोय कशा पद्धतीने कमी धावा खर्च केल्या जातील. फ्लाईट बॉलला दिली आहे. यॉर्करचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक. कर्जत परिसरातील हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. निसर्गरम्य असं हे परिसर. सर्वाधिक जास्त फार्म हाऊस जर कोणत्या तालुक्यामध्ये असतील तर तो एकमेव तालुका आहे कर्जत. निसर्गाची देण लाभलेला हा कद तालुका आहे आणि त्या तालुक्यातील अगदी टोकाचं हे गाव आहे खांडस. मगाशी देखील म्हटलं मी 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. तिथे जर तुम्हाला जायचं असेल अगदी पायी शिडी घाट आहे, गणेश घाट आहे. गणेश घाटातून जाताना तर 4-4.5 तासाचा अंतर तुम्हाला कापत वर चढावा लागतो आणि तिथे जाताना मात्र तुम्हाला खांडस गावातूनच पुढे जावं लागतं. आणि त्या खरं विभागातील हा संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. त्यांचं विशेष आपण कौतुक करूया. आणि त्यांनी सांगितलं कॅप्टनने आम्ही पहिल्यांदा पनवेल तालुक्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि जेव्हा तुम्ही बाहेरच्या स्पर्धा खेळा तेव्हा तुम्ही तितकेच चांगले मॅच्युअर्ड व्हाल. वन्स अगेन त्याच अँगलने हा फटका. आता मिड विकेट मधला फिल्डर मागे आलाय. झेलची शक्यता होती. तिसरा अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेला. क्या बात आहे. पहिला अटेम्प्ट सुटला, सेकंड अटेम्प्ट सुटला आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. पण कौतुक करावं लागेल. सर्कलच्या आतमधून हा खेळाडू मागे धावत गेला आणि त्यानंतर झेल टिपला. पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या तुरमाल्या टीमला. खेळाडू बाजूला आहे विशाल चौधरी. हरचंद्र भोईर साहेब आणि त्यांच्या बरोबरीने सुरेश अयनकर साहेब यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 2000. कोणत्याही गोलंदाजाने जर का सलग 3 विकेट घेतले तर आदरणीय हरचंद्र भोईर साहेब आणि त्या ठिकाणी सुरेशजी अयनकर साहेब यांच्या वतीने तब्बल 2000 पारितोषिक आलाय. गोलंदाजांना नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय कल्पेश गायकर. हा खेळाडू इन नंबर 3. तुरमाले म्हटलं की मोठा ताकदवर संघ, परंतु आज याच गावातील नवोदित यंगस्टर आणि यंगस्टरना घेऊन मात्र हा संघ मात्र मैदानामध्ये उतरलाय. कारण एक आपण पाहिला तर बरेचसे जुने जाणते खेळाडू अक्षयला आपण पाहिलं, दिनेशला पाहिलं, उमेशला पाहिलं, ज्ञानेश्वरला पाहिलं. यावेळेला फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करणारा आसमानी बुलंदी गगनचुंबी हा षटकार आलाय. फलंदाज मैदानामध्ये आहेत कल्पेश
अष्टपैलू खेळाडू प्रवीणदादा भोपी यांना देखील आपण या संघामध्ये खेळताना पाहिलं. असे बरेचसे खेळाडू तुर्माले संघामध्ये आपण पाहिले, परंतु आज नवीन श्रेणीचा संघ ज्यामध्ये यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतील. नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे दोन्ही संघ आपण जर पाहिले खांडस आणि तुर्माळे या दोन्ही संघामध्ये यंगस्टर जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सध्या IPL मध्ये यंगस्टर खेळाडूंचाच बोलबाला राहिलाय. कोट्यावधी रुपये खर्च करून घेतलेले खेळाडू त्यापेक्षा कमी बोलीमध्ये खरं तर एखाद्या संघामध्ये आलेले यंगस्टर त्यांनी मात्र प्रभावित कामगिरी केली. तशी कामगिरी आता या सामन्यामध्ये दोन्ही संघातील यंगस्टरना करावी लागेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावा फलकावरती लागल्या. 1 गडी बाद 8. विपुलचा शेवटचा बॉल त्या ठिकाणी फुल टॉस आणि त्याच्यावरती आपण जर पाहिला प्रतिहल्ला चढवला होता मैदानामध्ये कल्पेशने. षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. आता शुभम उदरे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. शुभमला आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडला. टीमचा कॅप्टन सर सेनापती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत त्या ठिकाणी राहुल एनकर हा खेळाडू. आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू राहुल बॉलिंग मार्कवरती. राऊंड द विकेट आले. टॉस केला बॉलला. एक विशिष्ट पद्धतीचा अँगल क्रिएट करत बॉल निघाला बाहेर. त्या ठिकाणी पंचांनी इथे आपण पाहिला वाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त रन्सने मात्र या षटकाला सुरुवात झाली आहे. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आतापर्यंत 1 गडी बाद तब्बल 9 धावा. खांडस विलेश तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहता. जेव्हा खरतर आपण पाहता वसंत ऋतूला सुरुवात होते. पावसाळ्याचा हा खरतर हंगाम ग्रीनरी तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण खरतर आपण पाहिलं फॉरेस्टचं झाड आहे, जंगल मोठं आहे आणि त्याच्या बाजूला अगदी खुशीमध्ये बसलेले हे खांडस गाव आहे. भरपूर सफल झाले. धीम्या गतीचा बॉल त्याच्यावरती क्रॉस बॅटेड फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार चौकार. खांडस गावाचा डोंगरावरती ढग अक्षरशः चिकटले क्षितिज तुम्ही पाहताय आणि त्याच वेळेला हा संपूर्ण गाव डोंगर माथ्याच्या मध्ये कुशीमध्ये असणारं एक गाव खांडस सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहता. आणि त्या गावचा संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. असं म्हणतात रायगड जिल्हा म्हणजे खरं तर भाताचा कोठार आणि शेती मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये केली जाते. रिव्हर्स खेळले अल्टी पलटी आणि इथे मात्र बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून पॅरल सीमा पार फ्लायटी अँड इट्स अ मायटी षटकार. दोन लगातार षटकार पाहिले आणि 6 धावांच्या मदतीने मात्र संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत लागली ती म्हणजे 19. 1 गडी बाद 19. आक्रमणाला सुरुवात झाली. मी मगाशी देखील सांगितलं अटॅक हा फार महत्त्वाचा गुण आहे क्रिकेटमध्ये आणि तो अटॅक दाखवत असताना मैदानामध्ये शुभम उदरे स्वतः टीम कॅप्टन. चला संजय देसले सर सांगतात की आडून आपण जास्त एकत्र येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या विनंती राहील या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कर्जत प्रीमियर लीगमध्ये या गावचे अनेक खेळाडू आपण खेळताना पाहिले, परंतु या गावचा आगरी वॉरियर्स खांडस हा संघ मला नेहमी आवडला. कारण जेव्हा जेव्हा कशेलेची स्पर्धा केली कर्जत प्रीमियर लीगचं पर्व, त्याच वेळेला कडाव मध्ये जेव्हा देखील पर्व पाहिलं त्याही स्पर्धेमध्ये सहभागी झालो. यंदा तमनाथमध्ये झाली तेव्हाही त्या संघाचा खेळ आम्ही पाहिला आणि त्यांचे पाठीराखे भोंग्यांचा आवाज करताना पाहायला मिळाले. याही वेळेला आपण पाहिला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईनमध्ये नव्हते, ऑन साईडला पुलचा फटका सजवायचा होता परंतु बॉल थोडा बाहेर काढला, स्विंग केला बॉलला. इथे आपण पाहताय खरं तर निर्धाव चेंडू व्हेरिएशन दाखवलंय या बॉलमध्ये. राहुल एनकर या गोलंदाजाने कौतुक करावं लागेल, कौतुकास्पद कमबॅक. हरचंद्र भोईर साहेब आणि एका बाजूला सुरेश एनकर साहेबांच्या वतीने सलग 3 विकेटला 2000 पारितोषिक आलंय. याही वेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, भरपूर मागे आले होते, फॉलो केलं फलंदाजाला आणि पुन्हा एकदा कमबॅक राहुलच्या माध्यमातून. बघा लाईनच्या मागे जर का जाऊन तुम्ही शॉट सिलेक्शन कराल तर मात्र पंच जो निर्णय सांगतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल, कन्सिडर करावा लागेल. कारण आजकाल नियमांमध्ये बदल झालाय.
तुमचा एक पाय क्रीजच्या आतमध्ये असायला हवा. जर जेव्हा तुम्ही शॉट सिलेक्शन कराल, बॅटने बॉल एक्झिक्यूट कराल, अन्यथा त्या रन ग्राह्य धरले जाणार नाही, याची नोंद मात्र दोन्ही फलंदाजांनी घ्या किंवा प्रत्येक संघाने घ्या. पंचाने अगदी योग्य तुम्हाला कॉल दिलाय. स्क्वेअर लेग पंच सुनील तांडेल सर याच गावचे आहेत, या स्पर्धेचे ते आयोजक आहेत. एका बाजूला समोर आपण पाहता याच ग्रामपंचायत मधील ग्रुप ग्रामपंचायत मध्ये असणारे वारदोली गावचे संजय दिसले सर आपण मैदानामध्ये पाहताय. तिसरे पंच सत्यवान काकडे पुन्हा एकदा कमबॅक, वेगवान बॉल यावेळेला पाहायला मिळाला. वेगावरती स्वार झालेले आहेत, रन नसेल असं पंचांनी सांगितलं. पुन्हा एकदा अगदी मागे गेले होते क्रीजच्या, त्यामुळे हिट विकेट आहे, माफी असावी. हिट विकेटचा निर्णय त्या ठिकाणी आलाय, कारण शरीराचा वेध लागला स्टम्प्सला. यस, त्यामुळे हिट विकेटच्या स्वरूपात परतावा लागेल शुभम उद्रेला. ऍक्शन रिप्ले आपण बघूया, कारण एवढं क्लिअर इथून दिसलेलं नाहीये. जेव्हा मागे आले तेव्हा त्यांचा पायाचा वेध स्टम्प्सला लागला, त्यामुळे हिट विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले. शुभम बॅक टू द डगआउट. राजा हिंदुस्थानी मूवीमधलं हे संगीत ऐकलं की मन प्रसन्न होतं. ओल्ड इज गोल्ड. परंतु मैदानाच्या आतमध्ये चालला ऋषिकेश घरत हा खेळाडू बाळू मैदानाच्या आतमध्ये चालला. अष्टपैलू खेळाडूच्या खरं तर यादीमधला हा खेळाडू आहे. आयकॉनची भूमिका त्याने नेहमी साकारली. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून त्याची भूमिका राहिली. इथे आल्या आल्या प्रहार ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 8, एकूण आपण जर पाहिल्या 25. 2 खेळाडू बाजूला, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतरचा सामना असेल दहिवली विपक्ष विनर टीम. या मॅच मधला जिंकणारा संघ पुढच्या सामन्यामुळे दहिवली संघासोबत तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर तिसरा सामना असेल शिवकर संघासोबत. आणखीन एक मोठी लढत. यानंतर आणखीन 2 सामने पेंडिंग आहेत. आज थोडासा शेड्यूल डिले झाला, याचं कारण होतं पाऊस, अवकाळी पाऊस. त्यानंतर टॉवर लगेचच आयोजकांनी उभारला, विद्युत मनोरा उभारला आणि त्यानंतर लाईट चालू झाल्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि तरी देखील आपण जर पाहिलं आजच्या रात्रीमधला खेळ अगदी वेळेवरती संपन्न झालाय, हे देखील चर्चेमध्ये असेल. हे देखील चांगलं काम पाहायला मिळालं सर्व टीमच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय या ओव्हरमध्ये राकेश पाटील हा खेळाडू. आणि समोर ज्याने एक बॉल फेस केला, षटकार मारत आपल्या डावाला सुरुवात केली, तो खेळाडू आहे कल्पेश. दोन्ही फलंदाज बघा, एक एक बॉल खेळले, दोघांनी षटकार मारत आपला अकाउंट ओपन केला. आणि दुसरा बॉल आता या इनिंग मध्ये खेळलेल्या मैदानामध्ये कल्पेश हा खेळाडू, कल्पेश गायकर यांना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. खांडस संघाला विनंती राहील, नियम हे प्रत्येक संघाला अगदी सारखे आहेत, त्यामुळे प्लीज पहिल्या 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला 3 षटकं फेकावी लागतील, याची नोंद घ्या आपण. या ही वेळेला फ्लाईट दिली बॉलला, मिडॉनला फिल्डर आहेत, घाई केली आहे. डायरेक्ट हिटची संधी सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली. तिथे मात्र ऋषी गरज सारखा बहुमूल्य विकेट मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या खांडस टीमला रन आउटच्या स्वरूपात परतावा लागेल मैदानाच्या बाहेर ऋषी घरतला.
इडट नंबर 5 निलेश उदरे. क्या बात आहे, निलेश चाललं मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याच दिवसानंतर निलेशची बॅटिंग पाहायला मिळेल. याही वेळेला यॉर्करचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केला बॉलला हलक्या हाताने, लॉंग ऑफकडे खेळले, फास्ट फिल्डिंग पाहायला मिळाली. चार्जअप झाले, बॉलवरती धावत गेले फिल्डर. त्या ठिकाणी 1 रन घेण्याचा अवधी होता. पार्टनरशिप हवी आता निलेश मैदानाकडे आला. आता सध्या दिनेश देखील चर्चेमध्ये आहे. काही दिवसापूर्वी आम्ही स्टेटस पाहिला, दिनेश सामनावीर होता कोणत्या तरी सामन्यामध्ये. निलेश आणि निलेश हे 2 बंधुराज आहेत आणि आता निलेश मैदानामध्ये आहे. या मॅचमध्ये चांगला इम्पॅक्ट त्याला टाकावा लागेल. मिडल ऑर्डरमध्ये मधल्या फळीमध्ये आपण पाहिलं, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या रवींद्र जडेजा असेल, त्याचबरोबर सूर्यकुमार यादवला आपण पाहिलं, चांगली बॅटिंग करणारे हे 2 खेळाडू आपल्या टीमला मिळाले. हार्दिक पांड्याला पाहिला. अशी भूमिका आता या खेळाडूंना साकारावी लागेल. चला थोडी घाई करा प्लीज, विनंती राहील. या ठिकाणी खांडस टीमला आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. कर्जत तालुक्यातील आज संघ पनवेल तालुक्यामध्ये दाखल झालाय. जवळजवळ 50-55 किलोमीटरचा अंतर कापत या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झाला. त्याबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. एका बाजूला आपल्याच बेल्टमधील, आपल्या परिसरातील मुंबई गोवा हायवेवरती असणारं तुरमाले गाव आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहत आहे. फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळता आलेला नाहीये त्या ठिकाणी निलेशला. प्रॉपर कनेक्शन नाहीये. बीमर कॉल, यस बीमर +1, त्यामुळे 2 धावा अतिरिक्त स्वरूपात मिळतील बॅटिंग करणाऱ्या तुरमाले संघाला. नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. नेक्स्ट बॉल, यस फील्डिंग टीमचा रिव्ह्यू आला, चेक केलं जाईल. त्या ठिकाणी अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं. सध्या आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे आणि बरोबर आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या वतीनं पाहिलं जाईल. रिव्ह्यू वापरला फील्डिंग टीमने त्या ठिकाणी बीमरसाठी. तिसरे पंच पाहतील आणि निर्णय लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत सोपवू. जो का निर्णय असेल ऑनफिल्ड अंपायर बीमर, त्यामुळे वेस्ट साईडच्या वर जर असेल तर मात्र नक्कीच त्या ठिकाणी बॉलला बीमर घोषित केलं जाईल. जर नसेल तर मात्र लिगल. यस इट्स अ नो बॉल, बीमर कॉल. त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय फील्डिंग टीमने. जो रिव्ह्यू घेतला होता तो मात्र अनसक्सेसफुल राहिलाय. त्यामुळे रिव्ह्यू नसेल या इनिंगमध्ये आता पुन्हा एकदा फील्डिंग टीमच्या वाट्याला. नेक्स्ट बॉल फ्रीट, उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट असेल, फ्रीटमध्ये संधी असेल कल्पेश गायकरला. स्फोटक खेळाडू, त्याच्याकडे मात्र स्ट्राईक आली आहे. धाबा बनवायच्या आहेत पहिल्या सत्रामध्ये. फ्री माइंडेड बॅटिंग तुम्हाला करावी लागते जेव्हा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग तुमच्या वाट्याला येते. आता यावेळेला कधी बॅटिंग करायच्या तुरमाया संघाला टॉस गमावला होता. टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय खांडस संघाने घेतला आणि त्यानंतर डावाला जशी सुरुवात झाली. यानंतर फ्रीटचा बॉल, गरागरा फिरला फलंदाज, फिरकीने मात्र गिरकी घेतली असं म्हणायला हरकत नाही. यॉर्करचा प्रयत्न धीम्या गतीचा, बॅटला ब्रश करून बॉल शॉर्ट थर्डमॅनला गेला. त्या ठिकाणी 1 रन घेण्याचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन घेत असताना दोन्ही खेळाडू सिंगलच्या मदतीने संघ पुढे जाताना आपण पाहता. टोटल धाव फलकावरती 29. संपूर्ण आयोजक या स्पर्धेचे यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहत आहे. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे. संतांनी सांगितलं, जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला ती प्रचंड ताकदीने निष्ठेने ती करावी लागते. आणि आज या स्पर्धेमध्ये अनेक अडचणी आल्यानंतर देखील त्या अडचणीवरती मात देत मात्र आयोजकांनी मात्र या स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावरती होऊन चाललेले आहेत. कौतुक करावं लागेल. यावेळेला मिस टायमिंग आहे. फटका, बॉलने उंची जास्त घेतली, डिस्टन्स कमी क्लिअर केलंय आणि लोण्याचा गोळा सोडला. मात्र मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाने जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आपण नेहमी सांगत असतो. आणि यावेळेला आपण जर पाहिला तर झेल सुटलाय 2 बंधुराची. मंगेश दादा पाटील, रुपेश पाटील यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहतो. त्यांचे सहकारी या स्पर्धेचा आनंद घेत असताना सदस्य रुपेश पाटील, जीवनदादा पाटील हे देखील आहेत या स्पर्धेचे सदस्य आणि आयोजक. या ग्रामपंचायतमध्ये दमदार योगदान नंतर राहिले. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला वृक्ष साने टर्न केला. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. सेकंडचा कॉल रिस्क घेतली आहे प्रतीकने. आणि यावेळेला आपण पाहता कल्पेश होता माप्यासवी. नॉन स्ट्रायकिंग एंडला असताना निलेश भरपूर मागे राहिला आणि त्याच वेळेला आपण पाहिला रन आउटच्या स्वरूपात अजून एक विकेट मिळेल फिल्डिंग करणाऱ्या टीम खांडसला.
लागतो, मैदानामध्ये आलाय 6व्या क्रमांकावरती. लॉफ केला बॉलला, जमीनला समांतर. पुन्हा एकदा चुका पाहायला मिळाल्या खांडस संघाकडून. वारंवार या चुका पाहायला मिळाल्या. लेझी क्रिकेट, तुम्ही झेल सोडताय त्याचा फायदा होतो प्रतिस्पर्धी संघाला. 3 ओव्हरचा खेळ संपला या ठिकाणी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या तुर्माय संघाची धावसंख्या धाव फलकावधी 11.00च्या सरासरीने 4 खेळाडू बाद 33 धावा. फलकावरती आहेत 11च्या सरासरीने. आपण पहिल्या 33 धावा आल्या. जर का ही सरासरी अंतिम षटकापर्यंत कायम राहिली तर किमान 44 ते 50च्या आसपास ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यापेक्षा जर का वर गेली तर मात्र टेन्शन वाढेल. पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना खांडस संघाचं त्यामुळे आता कमीत कमी धावसंख्येत रोखावं लागेल. लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट करण बॉलिंग मार्कवरती आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये खांडस संघाचा चौथा अस्त्र, आणखीन एक दमदार गोलंदाज करण बॉलिंग ट्रॅकमध्ये समोर. अथर्व जाधव पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे त्या डीप मध्ये. वेगवान फटका होता त्यामुळे एकच सिंगल इथे मिळेल. बॉल पकडत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं या ठिकाणी खांडस संघाच्या खेळाडूंना. मैदानामध्ये थोडासा आज क्लायमेट बदलला आजच्या रात्रीमध्ये. काल परवा आपण पाहिलं प्रचंड गरमी होती, आज थंडी आहे. याचं कारण अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे इथे आपण पाहिलं खरं तर थोडासा थंड क्लायमेट असताना फिल्डर देखील थोडेसे कन्फ्यूज झाले. बॉल पकडत असताना त्यांनाही बराच संघर्ष करावा लागला. 1 धाव या पहिल्या बॉलवरती मिळाली. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी. प्रेडिक्ट करत असेल खरं तर तुर्माय संघाचे खेळाडू किमान 15+ रन या ओव्हरमध्ये यायला हव्यात. याही वेळेला हाफ ट्रॅकर होता, लांबून पिक केला, बॉलला दिशा दिली, बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंग लेग कडे. आउटफील्ड फास्ट आहे. बॅकअप साठी खेळाडू होते, स्वतः धावत गेले. फाईन लेगचे फिल्डर बॉलला उचलला, फेकला. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. बॅटिंग करत असताना तुर्माय टीमला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिलं धाव फलकावरती 36 धावा. टार्गेट सेट करायचं आहे जास्तीत जास्त धावा, कारण क्रिकेटमध्ये कोणतेही धावसंख्या तुम्हाला कधीच विजयाची हमी देणार नाहीये. कितीही धावा बनवा त्या चेस होत आहेत. त्यामुळे आता इथे जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील हाच प्रयत्न करावा लागेल. मैदानामध्ये तुर्माय टीमला मोठं टार्गेट जर सेट झालं तर पुढच्या इनिंगमध्ये एक बॉलर्सला थोडासा कॉन्फिडन्स मिळेल. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले. परत एकदा आपण जर पाहिलं गोलंदाजी भन्नाट पाहायला मिळाली या ठिकाणी करणच्या माध्यमातून. जबरदस्त वेग आणि वेगच, फास्ट अँड फ्युरियस बॉल ज्याला म्हणता येईल तेच तर बॉल करणने टाकला. आणि इथे ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न कल्पेशचा पाहिला, ज्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्कच नव्हता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अजून 3 बॉल बाकी आहेत. पहिल्या 3 मध्ये 3 धावा खर्च केली. अजून 3 बॉल मध्ये किती धावा येतील याची चर्चा सुरू झाली आता डगआउट मध्ये तुर्माय संघाच्या. पुन्हा एकदा गुडघा वाकवत यावेळेस देखील ताकदीचा वापर करायचा होता. ताकदीपेक्षा टायमिंग फार महत्वाचा आहे. बॉलच्या लाईन मध्ये येणं देखील फार महत्वाचं आहे. बॅटकटचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला, कारण या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा 2 व्हीलर बाईक आहे. त्यामुळे एक रन जी खतर फलंदाजाकडून येईल ती मात्र ग्राह्य धरली जाईल इंडिव्हिज्युअल प्राईजसाठी, वैयक्तिक पारितोषिकांसाठी. त्यामुळे 1 रन ही खरं तर कल्पेशच्या खात्यामध्ये जाईल. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 37 रन 37 धावा धाव फलकावरती आहेत. 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. टॉप स्कोरर कोणते खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये, टॉप विकेट टेकर कोणते खेळाडू आहेत, टॉप झेल घेणारे खतर क्षेत्ररक्षक कोणते आहेत, या सर्वांची इत्तोभूत माहिती तुम्हाला आम्ही काही क्षणात देणार आहोत या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. कारण आई एकविरा इव्हेंट चॅनल म्हटलं की खरं तर चांगली क्लॅरिटी आणि त्याहीपेक्षा एकदम चांगलं वर्क, त्यांचं प्रामाणिक मेहनत ही आम्ही नेहमी पाहिली. प्रेझेन्स ऑफ माइंड आणि प्रत्येक वेळेला आपण पाहिलं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुलचा प्रयत्न होता. इथे फटका फसलाय आणि मागे झेल टिपला गेलाय. मोठा धक्का बसलाय. अथर्व जाधव बॅक टू द डगआउट. टेन्शन नाहीये कधीच.
5 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केले, 1 विकेट मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय करणने. आता लास्ट बॉल बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. संदेश चौधरी हा खेळाडू मैदानाकडे झाला. शेवटचा बॉल. थोडी स्मशान शांतता आपण पाहताय तुरमाळे संघाच्या डगआउटमध्ये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पहिल्या 8 धावा होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 17 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 मध्ये 4 आल्या. त्यामुळे कमबॅक खांडस संघाचं पाहायला मिळालं. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी सरपंच नरेश दादा पाटील यांचं आगमन झालंय. नुकताच 40+ मॅच ते घेऊन आलेले आहेत. या ही वेळेला शेवटचा बॉल. थोडासा फ्लाईट दिली, लो फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय. सेकंडचा कॉल. रिस्क घेतली. 2 धावा होतील का? नाहीयेत. भाग मिल्का भाग असा कॉल होता. गदर डगआउट मधून मागे राहिले, त्यामुळे 1च रन या बॉलवरती मिळेल. पुन्हा रिप्ले डेली कसं आपण पाहता. कमबॅक केलं करणने. एकदा जोरदार डाव द्या करणसाठी. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च करत 1 विकेट करणने आपल्या टीमला दिलाय. आणि पहिल्या 17च्या समाप्तीनंतर एकूण धावा फलकावधी लागल्या तब्बल 38. येणाऱ्या 24 बॉलमध्ये खांडस संघाला विजयासाठी बनवायचे तब्बल 39. बेस्ट ऑफ लक. स्पर्धेमध्ये टॉप स्कोरर आपण पाहताय. खरं तर वैयक्तिक धावसंख्या बनवणारे खेळाडू दादा भोईर 40+ मास्टर खिडूकपाडा 38 धाबा आणि खरं तर टॉप 6 मध्ये ते गेलेले नाही, गेलेले आहेत. यस 38 धाबा त्याने वैयक्तिक केल्या. सागर पाटील देवतचे खेळाडू 21 धाबा रेग्युलर गटामधून हा खेळाडू आहे. केतन मेहर 40+ मास्टर त्याच्याही नावावरती 37 आहेत. आणि आमचे सरपंच नरेश दादा यांच्या नावावरती 24 धाबा आहे. 3 सामन्यांमध्ये राजेश गायकर त्यांच्या नावावरती 30 धावा देखील आहेत. आणि क्वालिफाय होणारे हे संघ आहेत त्यामधले खेळाडू. तर आता बेस्ट टॉप विकेट टेकर आपण दाखवा. हे टॉप स्कोरर आहेत. सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज मयूर वाघमारे 3 इनिंगमध्ये त्याने 6 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर सुनील तांडेल 40+ मास्टर पंच 4 विकेट्स त्यांच्या नावावरती राहिलेल्या आहेत. बरेचसे खरं तर खेळाडू आहेत या रेसमध्ये. सर्वाधिक विकेट जो खेळाडू घेईल त्याला मात्र उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार दिला जाईल या स्पर्धेमध्ये. आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर मोस्ट कॅचेस सर्वाधिक झेल पकडणारे खेळाडू महेश मोहोळ गावचे होते, ते मात्र टॉप 6 मध्ये गेलेले नाही आहेत. खिडूकपाडा गावचे कैलास पाटील 3 विकेट 3 कॅच त्याने पकडल्या. विजय उलवेकर यांच्यामध्ये 3 कॅचेस आपण पाहिल्या. यानंतर बेलवली संघाचा कोण आहे का आतमध्ये नाही. या 2 खेळाडू खरं तर आपण पाहिले खिडूकपाड्याचे आहेत सर्वाधिक झेल पकडणारे खेळाडू. जाऊया आपण पुढच्या इनिंगकडे. ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज आमचे सिद्धू पाजी अमित म्हात्रे यांच्याकडे. 24 बॉल 39 धावा.
ऋषि गलत की और चल गई ना 25 काम परफेक्ट। फुल टॉस दिया और इस बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेल दिया है, ऑफ साइड के ऊपर चौका। और स्कोर है 4 के घर में। शुरुआत इस बार देखा जाए तगड़ी की राउंड विकेट से। इस बार फिर से फुल टॉस है और इस बार गेंद चली गई गैप में। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, जब तक मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल और स्कोर आगे जाएगा 5। खानदेश टीम जो कर्जत तालुका से बिलोंग कर रही, खांडस, तो क्या अपना परफॉर्मेंस दिखाएंगे। मेहमान टीम है, ऋषिकेश तैयारी। ये चल गए कैच इट आउट और विकेट नंबर पहला गॉन। बल्लेबाज वापस जा रहे, इस बार देखा जाए कसा उत्साह आहे। तो वातावरण थंड आहे ना, काय पण लावा पण जरा उत्साह आहे बरं। खरं एक तर वातावरण थंड आहे आणि थंडमध्ये गरम असलं की त्याला मिश्रण होईल। तो आधीच वातावरण थंड आहे, तुम्ही अजून गाडी ते डाऊन होत होतो। 12:52 झालेत और नए बल्लेबाज का आगमन। 1 डाउन बैट्समैन विक। ऋषि को इस बार देखा जाए सफलता। दवेली कप्तान उपस्थित हो चुके हैं। तो सुरेश एंकर, इनके जैसे 500 रुपए का इनाम है अगर खानदेश्वर टीम जीत जाती है तो। मैन ऑफ द मैच जो खिलाड़ी मिलेगा उसको। और ये वाइट बॉल भटकी हुई गेंद, दिशा से भटक गए और इसी बीच यह अतिरिक्त रन मिलेगा और स्कोर आगे जाएगा 6। ऋषि तैयार है, इस बार देखा जाए। और ये देखिए बॉल कितनी घातक थी, थोड़ी सी इस बार देखा जड़ में आई हुई गेंद थी, लेकिन बैट्समैन ने इस गेंद को बल्ले का फोड़ इस बार खेलने की कोशिश की थी, लेकिन टीम का स्कोर है 6। ऋषि के इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष। वो जगुभाई कमान, और इसी के साथ इस बार देखा जाए सिंगल मिलेगा। ओ भाई साहब संभाल के, क्या हो रहा है, बाउंड्री जाएगी लगता है। चल 4 रन। आता काय पण लाव, काय ओव्हर सांगू शकत नाही। हाँ 12 आरती झाली ना। 10 रन लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओवर के बाद। अभी जीतने के लिए 19 बॉल और 29 रनों की जरूरत है। यहां लगभग देखा जाए कर्जत तालुका की टीम जो है खांडस टीम को। और सेकंड बॉलर आ चुके हैं इस बार तुरमाले की। अब एक गेंद शेष है, माफ कीजिए। क्या हो रहा है, थोड़े से यार सत्येंद्र काकड़े जी शिंगदाना खा रहे हैं, तो उसको देख के इस बार देखा है थोड़ा ऐसा होता है।
अंतिम बॉल शेष। और इस बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेल दिया है, सिंगल मिलेगा। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे तो तुम्हें मैच चल रहा है, लेकिन एक सिंगल और स्कोर जा चुका है 11 के घर में। 1 विकेट के नुकसान पे आने वाले इस बार देखा जाए मेरे हिसाब से 18 गेंदें शेष, और टीम को जीतने के लिए जो रन चाहिए 28 रनों की जरूरत है। तो फिलहाल अभी देखना पड़ेगा कि कैसी इमारत बनेगी। बिल्कुल देखिए, हमारे जग्गू भाई कहते दूर से आई हुई टीम है, उन्हें जीतना चाहिए। तो देखना पड़ेगा क्या किसमें कितना दम, लेकिन चलते डीजे के पास। नाचा म्हणजे मजा येईल। हा, आणि हे तुमचे मग लगेच व्हिडिओ व्हायरल होईल बघा। वारायचं का जगूबाई? जगूबाई यंदा नाही, पण पुढल्या वर्षी कर्तव्य आहे आपला। स्कोर 11, नाही तर आपण राहू गणपती फुटबॉलच काय। 11 लॉस ऑफ 1 विकेट। 18 में चाहिए 28 रनों की अभी भी जरूरत है खांडस टीम, लेकिन तुरमाले टीम के बीच एक टक्कर है। कांटे का टक्कर का बघा, तो दिन कसे लूल झाले बघा, चालता येत नाही त्यांना। हे कलियुग आहे, कोण कसा झालं सांगू शकत नाही। 11, ये गेंद इस बार देखा अंपायर खराब, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 12 के घर में। थँक्यू। याच दरम्यान धनेशजी पाटील खांडस यांच्याकडून खांडस संघासाठी शुभेच्छा आल्या। धनेशजी पाटील खांडस, धन्यवाद। धन्यवाद। प्रवीण भोपी जो कोटे का पहला है, पारी का दूसरा ओवर है। 27 रनों की अभी भी जरूरत है, और क्या चीट आउट लगता है, क्या अंपायर है? चलिए, इस बार अंपायर का फैसला है, नॉट आउट है। लेग बाई के रूप में सिंगल। लेकिन एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 14। हम रिप्ले में देख सकते जरूर। 13 रन। और एक बार फिर से स्वीप, चल गई गेंद लॉन्ग लेग के ऊपर, नंबर 4। अंपायर को, यानी कि टीवी अंपायर के पास से केस। मुझे बघा 70 मध्ये असं बीएससी ला बसले, गाला हाथ दो। थोड़ा सा बल्लेबाज आगे आया है।
तो इस बीच ये फेयर डिलीवरी। थोड़ा सा इस मैच को टाइम पास ज्यादा हो रहा है ऐसा लग रहा है, लेकिन मुझे लग रहा है कि ऐसी हालत में 3 बज जाएंगे। अभी बजने का है, अभी थोड़ा सा ये बारिश की वजह से ये काम हुआ है, नहीं तो ये 2 बजे मुकाबले जल्दी ही खत्म होने वाले थे। प्रवीण तैयार है और इस बीच अच्छी बॉल, गेंद बल्ले की भी संपर्क हुआ ने डॉट गेंद चकमा दिया। इस बार देखा जाए बल्लेबाज को, और आखिरी मेरे हिसाब से 2 गेंद शेष। एक फिर इवेंट संदेश जी शेल्के, इनकी क्लैरिटी, डीजे नितिन नसाइनी, इनकी सिकान, इनकी साउंड सिस्टम। ये देखिए अपील की थी पहले का, मारो इधर, पहुंच गए लेकिन लेग बाई, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जाएगा 18 रन 10 बन। ये हम क्या करते हैं, हम देखते हैं, हमें बराबर अंदाजा आता है क्या करने का। 18 रन 9 विकेट। अंतिम बॉल शेष। त्याला शुद्ध नहीं, और सुंदर बॉल, और इसी के साथ यस, और हमारे नरेश दादा इनका आगमन, हार्दिक हार्दिक स्वागत। ओव्हर की समाप्ती 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज। और फिलहाल देखना पड़ेगा कि 12 में 21 रन किस तरह से इकट्ठा करेंगे माजी सरपंच, माजी सदस्य। ट्रॉफी बेलोली गांव में 2025 का जो नियोजन, आने वाले 12 गेंदों में जीतने के लिए 21 रन चाहिए। म्हणजे बघा इथं काल गरमी जास्त होती आणि काकडे सरे सांगितलं की फॅन लागेल, तिकडे वरती इंद्रानं सांगितलं की पाणी पडायला लागेल, आणि असा आला तुफान की सगळे घाबरले, टॉवर खाली पडला। पुन्हा मात्र बघा रात्रीच टॉवर उभा केला। ही बेलोलीवाल्यांची ताकद आहे, हत्तीला पूर्ण चड्डी घालते। आता हे हत्तीला चड्डी घाले, मी बोलत पारगावचा सागर करते असं कधी बोलतात काय, त्याला काय माहिती नाही, हा मोहरा मराठीमध्ये आहे, म्हणजे अशक्याला शक्य करणं। त्याला म्हटलं तू काय शाळेत गेलासच नाही, सगळी कवळं तापत होती तुझी। काल होता ना 12 बॉल 21, वो कुछ नहीं है, वो खाली बकबकी। उल्टा बल्ला चलाने की कोशिश की थी, लेकिन गेंद बल्ले के भी संपर्क ने डॉट गेंद। प्रेशर बढ़ता ही जा रहा है, 11 गेंदों में 1 ही चाहिए। क्या मधुमक्खी आई? 21 रनों की दरकार है, लेकिन खांडस कर्जत वाले बेचारे मारो, तुम्हें देखने के लिए लोग उत्सुक है। औसदन अपील की थी, लेकिन गेंद नीचे रह गई है। बॉलिंग देखिए किस तरह से चल रही है, मानो खुंकार मोड में गेंदबाजी चल रही है। मराठी में मध्ये म्हणतात ना, भेदक मारा। बघा सत्यन काकड्याने टेन्शन का आलंय, यावर्षी एवढे कमवलेत की ठेवायचे कुठे, सगळे बँकवाले बोलेत खाता बंद। 10 में 21, ये जाएगी गेंद हवाई यात्रा पे बिना टिकट निकल के, छक्का। बघा छक्क्याने किंमत आहे का नाही। एक बार क्रॉस लाइन से स्वीप किया है, लेकिन फाइनल के ऊपर खिलाड़ी तैनात है। दूसरे के भाग रहे, ये है, और ये पहुंच गए बल्लेबाज। क्या खतरा बनेगा अंपायर? अपील तो किया, लेकिन अंपायर ने नॉट आउट दिया है। लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन, और 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है। 26 लॉस ऑफ 1 विकेट,
माननीय नरेश महादेव पाटिल साहब माजी सरपंच और एक जबरदस्त लेजेंड खिलाड़ी जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला है, आज भी इस उम्र में इस बेलौली गांव का 40 बस का दबदबा काफी मशहूर है। और हमारे सदस्य हमारे माननीय श्री रुपेश पाटिल साहब, माननीय श्री जीवन पाटिल साहब और हमारे मुख्य आयोजक मंगेश पाटिल साहब। छत्रपति शिवाजी महाराज मैदान बेलौली का, गुड बॉल और डिलीवरी से गई थी अच्छी बॉल, जैसे कपिल देव साहब पहले ऐसी गेंदबाजी करते थे उस तरह से इस बार देखा जाए गेंद देखने को मिल चुकी है। 7 में चाहिए 13 रन, मुश्किल कोई नहीं है। एक आध 2 बड़े शॉट उड़ गए ना बाउंड्री के बाहर तो समझे खांडस वाले अंदर आए, और खांडस को अंदर आना है ना तो चमत्कार चाहिए। अंतिम बॉल, ये देखिए जगू तुमने अभी तक शॉट मारा नहीं, तुझे कुछ पता नहीं। तो फिलहाल ओवर की समाप्ति हो चुकी है। 6 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। देखना पड़ेगा कि किस बार देखा जाए तुरमाले के आखिरी गेंदबाज कौन होंगे, वक्त बताएगा। लेकिन चलते डीजे के पास एक सुमधुर संगीत सुनने के लिए। सगळ्यांचा काम नाही जवळ येण्याचा, त्याला माणसं तशी लागतात। 6 ला 13, 6 बॉल 13। बघा आम्ही मोरब्याला होतो आणि कॉमेंट्री चालू होती त्यावेळी मोरबेवाले म्हणले काय थोडी मजा करा, आणि मग सुरुवात केली तिकडे 70 मध्ये खुर्चीतून कपली काकडे बाहेर, जगूबाई अरे या असावा तुमचं भारी आहे। बघा सेकंड कसं आहे, म्हणजे प्रॅक्टिस तशी आहे त्याची, अभ्यास आहे, अभ्यास लागतो माणसाकडं तेव्हाच परीक्षेत पास होतो। आज पंचांचा ड्रेस मस्त आहे, पॅन्ट काली वरती टी शर्ट नीला, म्हणजे असं वाटतं बेंगलोरवरून आले। 13 रनों की जरूरत है, कर्जत वालों चमत्कार करो। कल्पेश ये गेंद इस बार देखा जाए रन का मौका, ये हाथ से गया है, वाइट बॉल। तो वाइट +1 मिलेंगे 2 और स्कोर जाएगा 28-28। अब जीतने के लिए 6 बॉल में चाहिए 11 रन। रोमांचक भरा यह मुकाबला है, कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी ये तो वक्त बताएगा, कि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। ये देखिए पल्लू शॉट, तिलक रत्न दिलशान की याद, छल गई गेंद सीमा रेखा बार, नंबर 4। और 32। अब तो जीतने के लिए 5 बॉल में 7 चाहिए। मुझे यह लग रहा है कि ये जोड़ी जम गई। 21 पे विपुल खेल रहे, और विपुल की काफी खूंखार बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी। ये देखिए, अब देखिए फिर से अक्रॉस लाइन। कई बार सीधे बल्ले से काम हो रहा है ना, तो उल्टा करने की कोई जरूरत नहीं है, और उल्टे शॉट में बहुत तकलीफ भी होती है। वो प्रॉपर लेन देना उसको देखना पड़ता है। और अभी प्रेशर आया है 4 में 7, 4 बॉल 7। ये उछलती हुई गेंद वाइड घोषित अंपायर ने किया है। चलो अभी रिओ चेक करो, आता मात्र पंचांची कसरत आहे। येस, आता तेच महत्वाचं आहे।
व्हाइट बॉल और स्कोर आगे जाएगा 33. धावसंख्या 33. विजयासाठी मात्र 4 चेंडू 6. 4 बॉल 6 रन. चार बॉल में 6 रन चाहिए. छक्का उड़ गया, मैच जीत गया. और ये देखिए, इस बार देखा जाए एक तो सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे, दूसरा रन हो सकता है क्या? इस बीच खतरा बनेगा कि 2 रन पूरे. गुड रनिंग बिटवीन विकेट. अच्छा तालमेल, बल्ले से 6 रन और 2 के साथ स्कोर जाएगा 35 पे. शानदार रन चुराया, ऐसे रन चुराना कहते हैं. विपुल पहुंचे 23 पे, विवेक खेरे 5 पे और खांडस टीम का स्कोर है 35 और जीतने के लिए 3 बॉल में 4. चलो दहीवली टीम कप्तान आई. और कंपल्सरी चेसिंग है, ड्रेसिंग चेसिंग सब कुछ है. ये देखिए, इसी बीच यहां बैट्समैन जो कर रहे, ये आप क्या कर रहे हैं ये आप देखो. उसके बाद आप वाइड मांगो. वाइड मांगने का सवाल नहीं है, लेकिन कई बार ये भी है ना, आप पोजीशन पे क्या है, आप कौन से शॉट खेल रहे हैं, बॉल कहां से जा रही है, इंपॉर्टेंट बात है. बैटिंग ने अभी रिवो लिया है. तब बगा पर कॉल. फेयर बॉल. तो अभी जीतने के लिए 2 बॉल 4. ये तुरमाले वाले हैं, आसानी से मैच को छोड़ेंगे नहीं और छोड़ना ही नहीं चाहिए. उसे कहते हैं क्रिकेट की असल मशक्कत. चल गई, ओ पकड़ ले भैया, नहीं रे. ओ ये क्या हुआ. आता 1-3. 1 बॉल 3 रन. और इसी बीच याद देखना पड़ेगा कि 1 बॉल में 3 रन चाहिए. 1998 में ढाका में मैच हुई थी, सबको याद है. भारत बनाम पाकिस्तान के बीच सकरल मुश्ताक गेंदबाजी करने के लिए थे और भारत के लेफ्ट हैंड बल्लेबाज ऋषिकेश कानिटकर साहब स्ट्राइक के ऊपर थे. उन्होंने शानदार तरीके से ओवर पिच डिलीवरी थी, उसके ऊपर चौका लगा दिया और हिंदुस्तान ने उस मैच को जीता था. क्या ये कारनामा करेंगे खानदस वाले, देखना पड़ेगा. और विनती है तुरमाले टीम, क्या टीम मीटिंग लेने की जरूरत है. 1 में 3 रन चाहिए. आपको विनती हम करते हैं, 1 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग. मैच जीतना है ना, तो इस बार देखा जाए ये 3 रन इकट्ठा करना है. अगर 3 रन इकट्ठा करते हैं तो यहां खांडस टीम जीत जाती है. अगर 2 रन निकल जाते हैं तो तुरमाले टीम इकट्ठा रन, इस बार मैच जीत जाता है. अगर इस बार बाउंड्री आ जाएगी तो खांडस टीम जीत जाएगा. लेकिन ये बॉल महत्वपूर्ण है. तो से ना शब्द उठ्ठ तुरमाले वाले क्या चल रहा है, फील्डिंग लगाओ फटाफट यार, बहुत टाइम पास हुआ है. ये ऐसा नहीं है, क्रिकेट है. 1 में 3 रन चाहिए. बड़े शॉट की जरूरत है, 3 रन इकट्ठा करना है, मैच को जीतना है. तो ये और इसी के साथ जीत और जीत, और 2 रनों से मैच को जीता है तुरमाले टीम ने. अभिनंदन डीजे.
ही टीम आली होती. प्रयत्न